जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी आज विधानसभा क्षेत्रस्तरीय कार्यान्वयन यंत्रणाची आढावा बैठक जळगाव जामोद येथे घेतली। या बैठकीला मतदारसंघातील संग्रामपूर, जळगाव, शेगाव या तिन्ही तालुक्यातील सर्व यंत्रणाचे अधिकारी हजर होते। उपजिल्हाधिकारी, उपविभाग अधिकारी आणि विविध यंत्रणाचे प्रमुख या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीत आमदार संजय कुटे यांनी आपल्या मतदारसंघातील कामाचा आढावा घेतला। सोबतच मतदारसंघातील कामे आणि त्यासाठी मंजूर असलेला निधी याचा खर्च हा झाला पाहिजे आणि विकास कामांना तातडीने आणि गतीने कामं झाली पाहिजे यासाठी म्हणून अधिकाऱ्यांची शाळाझडती घेतली। यावेळेस मतदारसंघातील तिन्ही तालुक्यातील सर्व स्तरीय अधिकारी मोठे आमदार कुटे यांनी या बाबतीत माझ्याकडे लोकांची आवक समस्या घेऊन येणाऱ्यांची ही कमी असली पाहिजे। ती कमी असली तर मी समाधानी, माझ्या समाधानाची व्याख्या सांगू तुम्हाला की अधिकारी केव्हा चांगले काम करून राहिले, कर्मचारी केव्हा काम चालू केले, केव्हा समजेल आपल्याला ज्या वेळेस आमदाराकडे लोकप्रतिनिधीकडे कमीत कमी लोक येतील। आता त्याचा अर्थ समजला कोण? माझ्याकडे कमी आले म्हणजे तुम्ही चांगले काम करून राहिले, माझ्याकडे जर जास्त त्याचा अर्थ कुठेतरी आपण चुकतोय। माझ्यापर्यंत लोक येऊ नये याची काळजी घ्या। इलिगल काम मी करतो कोणाला सांगत नाही, लिगल मध्ये व्यवस्थित तर लिगल कामासाठी जर एखाद्या माणसाला तुम्ही 10 वेळेस किंवा काही कोणाबद्दल कुटुंबात बोलतोय त्यामुळे स्पष्ट बोललेलं चांगलं असतं, याचा आदरही अर्थ घेऊन तर एखादा निघतो की त्याचा काही वेगळा सॉल्व असतो, 4-5 वेळेस त्याला फिरवतो आणि मग सॉल्व कम्प्लीट झाल्यानंतर त्याचं काम होतं। तू त्या पैकी माझ्यावर मला तुमच्याही बोलावं लागतं। मला वाटते की हे काही होते नाही। आता सुखात समाधानी तुम्ही काय ते सांगू तुम्हाला। तुम्ही या परवा या 2 दिवसामधल्या तुम्ही सगळ्या चॅनलवर पाण्यासंबंधित बातम्या ऐकल्या, पिण्याच्या पाण्याच्या, महाराष्ट्रात पाणी सगळ्या चॅनलवर। आज महाराष्ट्रामध्ये इतकी मोठी भीषण परिस्थिती, आता हे धरणावाले माहिती आहे आणि बाकी एजन्सी माहिती आहे की टँकर काय खोदा पाणी मिळत नाही, किलोमीटर पाणी नाही, खूप काही दृश्य आपण आता टीव्हीवर बघतोय पिण्याच्या पाण्याचं एवढं दुर्भिक्ष महाराष्ट्राला आहे। पण आपण तुम्ही का सुखी आहे तुम्हाला टेन्शन नाही। तुमच्या मतदारसंघामध्ये पाणी व्यवस्थित आहे, योजना व्यवस्थित आहे, लोकांपर्यंत पाणी पोहोचते आहे, त्यामुळे त्याच्या खेळपट घेणे किंवा प्रत्येक नाही तर उन्हाळा म्हटलं की अधिकारी म्हणजे कर्मचारी कुठे बिझी असतात, पाणी टंचाई सगळे जण तुम्ही पाणी टंचाई दिली आहे। बाकीच्या भागात जर तुम्ही मतदारसंघात गेले तर सगळे मॅक्सिमम लोकांनी पाणी पुरवठा इथून टँक करावं लागते, सगळे बिझी असतात। कुठं काय करायचं, कुठं काय करायचं, पाण्याचा उद्भव कुठून करायचा, कुठून पाणी द्यायचं याच विचारामध्ये असतात। आणि तुमच्याच सहकार्यानं हा मतदारसंघ या देशातला एकमेव मतदारसंघ आहे तो नोव्हेंबर डिसेंबर मध्ये, या नोव्हेंबर डिसेंबर होपसो जे एजन्सीने त्या पाणीपुरवठा त्या पिरियडमध्ये काम केलं तर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत एकमेव मतदारसंघ देशातला, महाराष्ट्रातला म्हणत नाही, देशातला एकमेव मतदारसंघ राहणार आहे की तो सरफेस ड्रिंकिंग वॉटर प्रत्येक वाड्या वस्ती गावापर्यंत देणारा मतदारसंघ। आणि म्हणून तुम्ही सुखी एवढ्यासाठी तरी तुम्हाला ही जी विषयता असते जी मी अनुभवली आहे 2004, 6, 7, 8 पर्यंत 9 पर्यंत ही विषयता मी मतदारसंघात अनुभवली आहे। माझ्या वेळेस सुद्धा 2-3 महिने एकच काम होतं, इथं पाणी नाही तिकडे टाकायला लागतं, हे करावं लागतं, पाणी संपलं हे करा, म्हणजे आम्ही इथं 365 दिवस टँकर लावलेला पावसाळ्यातच आपण टँकरला पाणी द्यावं परेशान, सगळे परेशान असायचे। आज तो पाठ तुमच्या याच्यामध्ये नाही आहे, त्यामुळे तुम्ही सुखी समाधानी असल्यामुळे। साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार, जळगाव जामोद।